नमस्कार मैत्रिणींनो, इथे मी एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, कारण आपल्याला कढीपत्त्याची चटणी बनवायची आहे. तर स्वच्छ धुवून आता तव्यावर गरम करून घेणार आहोत. त्यासाठी चटणी बनवण्यासाठी उडीद डाळ, तीळ, शेंगदाणे, सुक्या मिरच्या आणि खोबरं आणि 2-4 पाकळ्या लसणाच्या घेणार आहे. आता हे सर्व आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. गरम म्हणजे त्याचं कच्चं पण काढायचं आहे आपल्याला. चला तर आता आपण पॅनमध्ये कढीपत्ता टाकून दिलेला आहे. असा कुरकुरीत करायचा आहे कढीपत्ता. मस्त कुरकुरीत झालेला आहे कढीपत्ता. चला तर आता आपण काढून घेऊया आणि लगेचच सुके लाल मिरची टाकून दिलेली आहे. अशी मस्त आयुर्वेद चटणी आपल्याला खायची आहे, बनवून खायची आहे. चला तर इथे थोडेसे शेंगदाणे टाकून दिलेले आहेत, ते पण थोडेसे भाजून घेऊया. कढीपत्ता खूप आरोग्यदायी आहे. तसं तर आपण फोडणीमध्ये खातच असतो, पण चटणी करून खा. खूप छान लागते ही चटणी. नक्की बनवा. आता खोबरं भाजून घेऊया आपण. खूप आरोग्यदायी आहे कढीपत्ता. आता उडीद डाळ टाकून दिलेली आहे. अशी आरोग्यदायी चटणी आपण बनवणार आहोत. आता तीळ टाकून घेऊया. तीळ थोडे जास्तच टाकलेले आहेत. आता मीठ टाकून दिलेलं आहे सर्व भाजलेल्या. चला तर तीळ पण टाकून दिलेले आहेत. सगळ्या वस्तू भाजून घेतलेल्या आहेत. आता थोड्याशा आपण थंड करून घेऊया. थंड झाल्याच्या नंतर आपण वाटण करून घेणार आहोत. चला तर आता थंड झालेला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देऊया. बघा, अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. खूपच मस्त खमंग चटणी आहे, कढीपत्त्याची खमंग चटणी. तुम्ही नक्की बनवा आणि खा. खूप चविष्ट लागते. तुम्हाला जर माझी चटणी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बनवून खा. व्हिडिओ बघत राहा. अशी आयुर्वेद कढीपत्त्याची चटणी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.